पहा मुलांनो, आता आपण काय करणार आहोत तर बँकेचे पासबुक. आता बँकेचे पासबुक म्हणजे काय हे तर आपल्याला माहीतच आहे की काय असते बँकेचे पासबुक. आपण जेव्हा बँकमध्ये अकाउंट ओपन करतो, मग ते सेविंग अकाउंट असो किंवा करंट अकाउंट असो, जर आपण बँकेमध्ये अकाउंट ओपन केलं तर आपल्याला काय मिळत असतं तर आपल्याला पासबुक मिळत असतं. मग तेच पासबुक जे आहे ते म्हणजे नेमकं काय ते आता आपण इथे समजून घेणार आहोत. तर पहा मुलांनो, हे काय आहे तर आपलं हे बँकेचं पासबुक आहे. आणि बघा, या ठिकाणी बँक पासबुकाचे एक पान दिलेले आहे, त्यातील नोंदणीचे निरीक्षण आपल्याला करायचे आहे. आता हे जे पासबुक आहे त्यात नोंदणी ऑलरेडी झालेली आहे, म्हणजे जे काही आपण पैसे सेव्ह केलेले आहे किंवा पैसे विड्रॉल केलेले आहे त्याची जी नोंदणी आहे या पासबुकमध्ये झालेली आहे. आणि ती कशी होते ते देखील आपण समजून घेणार आहोत. तर बघा, ओळ क्रमांक, त्याला हिंदीमध्ये पंक्ती क्रमांक, इंग्लिशमध्ये लाईन नंबर असं देखील म्हटलं जातं. आणि मग हे आपलं काय असतं की अशा प्रकारचं आपलं एक पासबुक असतं. बघा, या ठिकाणी बँक पासबुकाचे एक पान दिलेले आहे, त्यातील नोंदीचे आपल्याला काय करायचे आहे तर निरीक्षण करायचे आहे. म्हणून हे काय आहे तर आपल्या पासबुकचं एक पान आहे. आणि त्या पानावरती बघा, पहिला जो रकाना आहे त्यामध्ये काय दिलेलं असतं तर तिन्ही लँग्वेजमध्ये दिलेलं असतं. पहिलं असतं ओळ क्रमांक, मराठीमध्ये झालं, पंक्ती क्रमांक हिंदी, आणि लाईन नंबर इंग्लिशमध्ये देखील दिलेला आहे. तर असे आहे. त्यानंतर जो दुसरा रकाना आहे तो आपला काय सांगत आहे बघा, तारीख, दिनांक, डेट. दुसऱ्या रकान्यामध्ये काय आहे तर तारीख, दिनांक आणि डेट आहे. आता तिसऱ्यामध्ये बघा काय आहे तर तपशील ब्यौरा, म्हणजेच काय की पर्टिक्युलर्स. मग नंतर जो रकाना आहे त्याच्यामध्ये काय दिलेला आहे तर चेक क्रमांक म्हणजे चेक नंबर. आणि जो आपला पुढचा रकाना आहे त्यामध्ये दिलेला आहे रक्कम काढली, निकाली गई रक्कम, अमाऊंट विड्रॉ. म्हणजे आपण जी काही रक्कम काढतो तर त्याची जी नोंद आहे ती कशामध्ये केली जाते तर ती रक्कम काढली म्हणजे आपण जे काही रक्कम काढतो ह्या तक्त्यामध्ये ती काय होते तर रक्कम जी आहे ती सेव्ह केली जाते. मग बघा, रक्कम ठेवली, जमा की गई रक्कम म्हणजेच अमाऊंट डिपॉझिट. आपण जी काही रक्कम ठेवली म्हणजे आपण जी काही रक्कम जमा करतो बँकेमध्ये त्याची जी संख्या आहे ते आपल्याला कुठे दिसणार आहे तर अमाऊंट डिपॉझिटमध्ये, म्हणजे या रकान्यामध्ये आपल्याला ती दिसणार आहे. मग बघा, शिल्लक, बाकी, जमा. आता बॅलन्स आपले किती आहे ते आपल्याला शेवटच्या रकान्यामध्ये कळतं की आपण कधी किती पैसे जमा केले, कधी किती पैसे काढले, हे आपल्याला काय कळतं. आणि शिल्लक आपली किती बॅलन्स राहिले हे आपल्याला कशामध्ये कळतं तर हा जो आपला रकाना आहे त्या रकान्यामध्ये आपल्याला कळतं. बघा, शिल्लक, बाकी, जमा, बॅलन्स म्हणजेच किती. जर आपण 10,000 रुपये काय केले असतील सेव्ह केले असतील आणि त्यातले जर आपण 3,000 रुपये जे आहे ते विड्रॉल केले असतील, काही कारणास्तव जर ते आपण काढले असतील तर मग आपलं बॅलन्स किती राहणार आहे तर आपलं बॅलन्स राहील 7,000. तसेच प्रत्येक लाईन जी आहे ते आपण समजून घेणार आहोत. तर पहा, लाईन नंबर 1 तिच्यामध्ये काय आहे तर तारीख, दिनांक म्हणजेच कुठल्या डेटला आपण किती रक्कम जमा केली ती डेटसुद्धा आपल्याला ह्या रकान्यामध्ये छापून येते, प्रिंट होऊन येते. म्हणून बघा, 2/2/2016 या दिवशी तपशील ब्यौरा, म्हणजे आपण ती जी रक्कम आहे ती कॅश स्वरूपात दिलेली आहे, रोख स्वरूपात दिलेली आहे की चेक स्वरूपात दिलेली आहे हे देखील आपल्याला पर्टिक्युलर्समध्ये दिसून येतं. म्हणजे आपण कॅशने दिलेले आहे की रोख रकमेने दिलेले आहे, रोख दिलेली आहे की चेकने दिलेली आहे, हे आपल्याला हा जो तपशील आपल्याला जो रकाना दिसत आहे त्यामध्ये ती छापून येते. पहा, इथे आपण किती भरलेलं आहे तर इथे आपण चेक दिलेला नाही आहे तर आपण कॅश डिपॉझिट केलेले आहे. कॅश जे आहे ते आपण बँकवाल्यांना दिलेले आहे. कधी दिलेले आहे पहा, 2/2/2016 आपण कॅश दिलेले आहे. आता बघा, चेक क्रमांक, आपण चेक दिलेला आहे का तर नाही, आपण चेक नाही दिला आहे, आपण बँकेमध्ये कॅश दिलेली आहे, रोख रक्कम दिलेली आहे. मग बघा, रक्कम काढली, निकाली गई रक्कम, आपण पैसे जमा केलेले आहे पण काढलेले नाही आहे म्हणून हा खाली आहे. आणि चेक दिलेला नाही आहे म्हणून तिथे देखील खाली आपल्याला तो जो रकाना आहे तो दिसणार आहे. मग बघा, रक्कम ठेवली, जमा की गई रक्कम. तर जमा आपण किती केली होती तर जमा आपण केली होती
1500 रुपये. आणि त्याआधी देखील आपण काहीतरी रक्कम जमा केलेली असावी, म्हणूनच आपलं जे बॅलन्स आहे ते किती दाखवतं आहे, तर ते आपलं बॅलन्स दाखवतं 7000 रुपये. म्हणजेच आपल्याकडे टोटल रक्कम आता किती आहे, तर 7000 रुपये एवढा आहे. आता दुसरा रकाना बघा काय सांगतं, तर दुसऱ्या रकान्यामध्ये असं दिलेलं आहे की तुम्ही दिनांक 8/2/2016 काय डिपॉझिट केला होता, तर एक चेक तुम्ही बँकेमध्ये जमा केला होता. बघा तपशील काय सांगतोय की चेक तुम्ही काय केला होता, बँकेमध्ये जमा केला होता. मग चेकचा काय आहे, तर नंबर, जो चेकचा नंबर आहे तो देखील आपल्या पासबुकमध्ये छापून येतो. नंबर काय आहे बघा, 232069. हा चेकचा जो नंबर आहे, हा जो चेक आहे तुम्ही तो बँकेमध्ये जमा केलेला आहे. मग बघा निकाली गई रक्कम म्हणजे अमाऊंट तुम्ही विड्रॉल केले आहे का, पैसे तुम्ही बँकेतनं काढले आहे का, तर नाही. आम्ही त्या तारखेला म्हणजे 8/2/2016 आम्ही कुठलीही रक्कम बँकेमधून काढलेली नाही आहे, म्हणून तो रकाना जो आहे कसा आलेला आहे, तरी कमी आलेला आहे, खाली आलेला आहे. मग बघा रक्कम ठेवली, आपण किती पैसे तेव्हा जमा केले चेकच्या स्वरूपामध्ये, तर आपण 5000 एवढे काय केलेले आहे, चेकच्या स्वरूपामध्ये जो पैसे आहे ते आपण कुठे जमा केलेले आहे, तर बँकेत जमा केलेले आहे. आणि मग आपलं बॅलन्स किती राहिलेलं आहे बघा, 7मध्ये 5 जर आपण ॲड केले तर 12000 एवढं आपलं बॅलन्स राहतं. म्हणजे सध्या पासबुकमध्ये किती बॅलन्स आहे, तर 12000 रुपये बॅलन्स आहे. आता बघा तिसरा रकान्यामध्ये बघा काय सांगितलेलं आहे, 12/2/2016 देखील आपण काय दिलं होतं, तर तेव्हा देखील आपण चेक दिला होता. कधी, तर 12/2/2016 आपण चेक दिला होता. आणि चेकचा नंबर काय आहे, तर 243965 हा चेकचा काय आहे, नंबर आहे. आणि हा चेक आपण बँकेमध्ये जमा केला होता. कितीचा होता बघा, पण हा जो चेक आहे तो आपण पैसे सेव्ह करण्यासाठी नाही तर विड्रॉल करण्यासाठी दिला होता. म्हणून इथे काय आलेलं आहे, तर अमाऊंट विड्रॉल म्हणजेच रक्कम आपण किती काढलेली आहे, तर 3000 रुपये आपण काढलेले आहे. कशाच्या स्वरूपाने काढलेले आहे, तर चेकच्या रूपाने आपण काय केलेलं आहे, 3000 रक्कम एवढी काढलेली आहे. मग बघा रक्कम ठेवली, आपण 12 तारखेला रक्कम जमा केलेली आहे का, नाही, तर 12 तारखेला रक्कम आपण काढलेली आहे, जमा केलेली नाही आहे. म्हणून जमा केलेली जो रक्कम आहे तो आपल्याला एम्प्टी दिसेल, खाली दिसेल. मग बॅलन्स किती असणार आहे बघा, 12मधून 3 गेले तर आपल्याकडे बॅलन्स किती राहिलं, 9000 रुपये आपल्याला काय राहिलेलं आहे, तर बॅलन्स आपल्याकडे राहिलेलं आहे. नंतर बघा जो 4th आपला रकाना आहे, त्या 4th रकान्यामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, लाईन नंबर 4, 15/2/2016. किती मुलांनो, 15/2/2016 मध्ये आपण तपशील भरा म्हणजे आपण स्वतः काय केलं होतं, तर स्वतःसाठी आपण पैसे जमा केले होते की विड्रॉल केले होते, ते देखील आपल्याला पासबुकमध्ये काय होतं, छापून येते, त्याची प्रिंट येते. तर बघा इथे लिहिलेलं आहे सेल्फ म्हणजे स्वतःसाठी. आणि पहा इथे चेक नंबर दिलेला आहे, आपण चेक दिलेला आहे का, नाही दिला, म्हणून एम्प्टी आहे. आणि रक्कम काढली, आपण किती रक्कम काढलेली आहे स्वतःसाठी, तर 1500 रुपये एवढी रक्कम काढलेली आहे. आणि मग आपलं बॅलन्स किती राहणार आहे, तर पहा मुलांनो, आपल्याला 9000मधून 1500 रुपये बॅलन्स करायचे आहे, कमी करायचे आहे. म्हणजे आपल्याकडे 7500 रुपये, किती, तर 7500 रुपये, 7500 रुपये आपल्याकडे बॅलन्स राहणार आहे. हा झाला कितवा रकाना, तर 4था. आता 5व्या रकान्यामध्ये 5व्या कॉलममध्ये आपल्याला काय दिलेलं आहे पहा, 26/2/2016 इंटरेस्ट. बघा तपशीलमध्ये काय दिलेलं आहे, तेव्हा आपल्याला इंटरेस्ट दिलेला आहे, म्हणजे बँकेने काय केलेलं आहे, आपल्याला काही रक्कम दिलेली आहे. मग बघा इथे चेक आहे का, तर नाही आहे. रक्कम काढलेली आहे का आपण, तर नाही काढली आहे. आणि बघा रक्कम ठेवलेली आहे, म्हणजेच बँकेने आपल्याला काय दिलेलं आहे, तर 135 रुपये आपल्याला बँकेने इंटरेस्ट दिलेला आहे, व्याजदर दिलेला आहे, ते देखील बघा इथे छापून येत आहे. बँकेने काय केलेलं आहे, आपण
बचत खातं जे आहे ते आपण ओपन केलेलं आहे. काही ठराविक रक्कम आपण बँकमध्ये ठेवलेली आहे आणि त्यासाठी बँकेने आपल्याला काय दिलेलं आहे, तर बँकेने 2016 रोजी बँकेने आपल्याला इंटरेस्ट दिलेला आहे. किती इंटरेस्ट दिलेला आहे, किती व्याजदर दिलेला आहे, तर 135 रुपये एवढा व्याजदर दिलेला आहे. मग आपला जो बॅलन्स आहे तो किती होणार आहे, तर 7,635 रुपये एवढा आपला बॅलन्स जो आहे तो ह्या पासबुकमध्ये आपल्याला दिसून येत आहे. तर बघा, अशा प्रकारे आपलं काय असतं, तर पासबुक असतं. आपण कसा बँकेशी व्यवहार करतो, किती पैसे आपण सेव्ह करतो, किती पैसे आपण विड्रॉल करतो, हे सगळं आपल्याला जे आहे ते ह्या पासबुकमध्ये छापील स्वरूपात येतं. जसं आपण किती चेक दिलेले आहे, कुठले चेक दिलेले आहे, त्या चेकचा नंबर देखील इथे बघा आपल्याला दिसत आहे. चेकचा नंबर देखील काय होतो, तर तो प्रिंट होऊन येतो, छापून येतो. मग स्वतःसाठी आपण किती पैसे काढलेत किंवा आपण चेक कुणाला दिले, कुणाकडनं चेक घेतले किंवा कॅश जे आहेत ते कॅश देखील आपण किती स्वतः बँकेमधून जाऊन टाकलेले आहेत किंवा स्वतः आपण काय केलेलं आहे, तर इतरांकडनं चेक घेतलेले आहे आणि ते बँकेमध्ये जमा केलेले आहे. तर या सगळ्या प्रकारचं आपल्याला इथे काय मिळणार आहे, तर डिटेल्स जे आहे ह्या पासबुकमध्ये आपल्याला मिळणार आहे. म्हणून पासबुक देखील कसं आहे, तर खूप इम्पॉर्टंट आहे. तर पुढे पाहूया मुलांना. बघा, दिनांक 2/2/2016 रोजी बँकेत जमा केलेली रक्कम किती आहे. 2/2/2016 मध्ये आपण बँकेमध्ये किती रक्कम जमा केलेली, तर 1500 रुपये बँकेमध्ये आपण रक्कम जमा केली होती. दुसरा जो आपला कॉलम आहे तो बघा, दिनांक 12/2/2016 रोजी चेक क्रमांक 243965 ने 3000 रुपये आपण काय केले, रक्कम जी आहे ते आपण चेकने काढलेली आहे. तर पहा मुलांनो, आपण 12/2/2016 रोजी काय केलेलं आहे, तर चेकने आपण जे काही रक्कम आहे ते आपण काढलेली आहे आणि 26/2/2016 रोजी बँकेने आपल्याला काय दिलेलं आहे, तर व्याज दिले आहे. त्याची रक्कम किती आहे, तर 7,000 रुपये एवढी आहे. तर पुढे पहा मुलांनो, हे काय आहे, बचत खाते व आवर्ती ठेव खाते यासाठी पासबुक असते. कशासाठी असते पहा, बचत खाते, आवर्ती खाते आणि यासाठी काय असतं, तर पासबुक असतं. त्या पासबुकामध्ये तारखेनुसार ठेवलेली रक्कम, काढलेले पैसे व शिल्लक या सर्वांची काय असते, तर नोंद असते. आपण किती पैसे काढतो, किती पैसे सेव्ह करतो, ह्या सगळ्याच्या नोंदी ह्या पासबुकमध्ये आपल्याला दिसून येतात. पहा मुलांनो, काय आहे, बचत खाते व आवर्ती ठेव खाते यासाठी पासबुक असते. कशासाठी पासबुक असते, तर बचत खाते, आवर्ती ठेव खाते यासाठी काय असते, तर पासबुक असते. या पासबुकामध्ये तारखानुसार ठेवलेले पैसे, काढलेले पैसे व शिल्लक असलेले पैसे या सर्वांचे काय असते, तर नोंद असते. बघा, इथे आपल्याला काय दिसत आहे, तर इथे आपल्याला पासबुकचं जे पहिलं पेज आहे ते प्रिंट झालेलं ते आपल्याला इथे दिसत आहे. बघा, इथे आहे सिरियल नंबर, इथे डेट आपल्याला दिसत आहे, इथे ब्यौरा दिसत आहे, चेक नंबर आणि इथे विड्रॉवल्स, किती पैसे आपण काढले ते, डिपॉझिट आणि बॅलन्स, हे सगळं आपल्याला ह्या बॅलन्स शीटमध्ये म्हणजेच ह्या पासबुकमध्ये आपल्याला दिसून येत आहे. तर पुढे पाहूया मुलांनो. बघा, इथे काय आहे, एक उदाहरण आपल्याला दिलेलं आहे आणि त्या उदाहरणामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, नेहाने दुचाकी वाहन घेण्यासाठी 10/12 दराने बँकेकडून रुपये 50,000 रुपये घेतले. बँकेकडून दर साल दर शेकडा नेहाने किती पैसे घेतले कर्ज स्वरूपात, तर 50,000 रुपये एवढी तिने रक्कम घेतलेली आहे. किती टक्क्याने, तर 12%. मग बघा, एका वर्षानंतर ती बँकेस एकूण किती रक्कम परत देणार आहे, तर किती मुदतीवरती तिने घेतलेलं आहे, ती एका वर्षामध्ये बँकेला 50,000 रुपये परत देणार आहे. पण त्यावर तिला इंटरेस्ट म्हणजे व्याजदर देखील तिला द्यावा लागणार आहे. मग ती 50,000 प्लस किती पैसे बँकला परत करेल, तर पहा मुलांनो, वरील उदाहरणात मुदतीनंतर बँकेस एकूण परत केलेली रक्कम आपल्याला काढायची आहे. म्हणजेच रास काढायचे आहे. जसे की मुद्दल आपल्याला माहिती आहे किती आहे, तर 50,000 रुपये आहे, जेवढं कर्ज बँकेकडनं नेहाने घेतलेलं आहे. मग बघा, येथे मुद्दल किती आहे, तर 50,000 रुपये एवढं आहे आणि दर साल दर शेकडा दराने म्हणजे 12% दराने, म्हणजेच किती, तर 100
रुपये मुद्दलावर 1 वर्षाचे जे व्याज आहे ते किती आहे, तर ते 12 रुपये आहे. व्याजाचे मुद्दलाशी असलेले गुणोत्तर 2 प्रकारांनी लिहून समीकरण आपल्याला लिहायचे आहे. बघा, 50,000 रुपये मुद्दलावर मिळणारे व्याज x रुपये आपण मांडणार आहोत आणि 100 रुपये मुद्दलावर मिळणारे जे व्याज आहे ते आपल्याला माहीत आहे किती आहे, तर 12 रुपये आहे. तर पुढे पहा मुलांनो, काय आहे, 50,000 रुपये मुद्दलावर मिळणारे व्याज x रुपये मानू. आता 50,000 रुपयाच्या वरती म्हणजेच 50,000 रुपये जर आपण कर्ज घेतलं तर त्यावर व्याज किती द्यावं लागणार आहे हे आपल्याला माहिती नाही आहे, म्हणून ते आपल्याला x रुपये आहे अशा आपण ते मानायचे आहे. मग बघा, 100 रुपये मुद्दलावर आपल्याला मिळणारे व्याज किती आहे, तर 12 रुपये एवढे आहे. मग x/50,000 बरोबर 12/100. मग बघा, याचं आपल्याला काय करायचं आहे, तर x/50,000 ला 50,000 ने काय करायचं आहे, तर गुणायचं आहे आणि 12/100 ला देखील काय करायचं आहे, 50,000 ने गुणायचं आहे. दोन्ही बाजूने आपण काय केलेलं आहे, तर 50,000 ने गुणलेलं आहे. दोन्ही बाजू कुठल्या बघा, x/50,000 आणि 12/100 ह्या दोन्ही बाजूंना आपण काय केलेलं आहे, तर 50,000 ने गुणलेलं आहे. मग बघा, x बरोबर किती येईल, तर x बरोबर येणार किती आहे, तर 6,000 एवढं येणार आहे. तर पहा मुलांनो, x बरोबर किती आलेले आहे, तर 6,000 आलेले आहे. ते कसे पहा, 50,000 एक 50,000, 50,000 एक 50,000. मग बघा, आता आपल्याला 12/100 ला देखील काय करायचं आहे, 50,000 ने गुणायचं आहे, म्हणून हा शून्य घालवायचा आहे, हा देखील शून्य घालवायचा आहे. मग उरले काय, तर 12 गुणिले 500 हे उरले. मग त्याचं आपल्याला काय करायचं आहे, गुणाकार करायचा आहे. बघा, 500 गुणिले 12. मग पहा, 12 शून्य शून्य, 12 शून्य शून्य आणि 12 पंचे 60. मग आपलं उत्तर किती आलेलं आहे मुलांना, तर x बरोबर 6,000 एवढं आपलं उत्तर आलेलं आहे. तर पुढे पहा मुलांना, आपलं जे सूत्र आहे ते काय आहे, तर बँकेस परत देण्याची जी रक्कम आहे ती म्हणजेच काय, तर रास बरोबर मुद्दल अधिक व्याज. आता व्याज आपण काढलेलं आहे, काय आहे, मुद्दल किती आहे, तर ती 50,000 आहे आणि व्याज जे आहे ते आपण काढलेलं आहे किती, तर 6,000. आणि मग 50,000 अधिक 6,000 बरोबर किती होतात, तर 56,000 रुपये होतात. म्हणून बँकेस परत देण्याची जी रक्कम आहे ती किती आहे, तर ती आहे 56,000 एवढी. पहा मुलांना, आपण दुसरं उदाहरण सुद्धा पाहणार आहोत. तर दुसरं उदाहरण बघा काय आहे, सरळ व्याजाचे उदाहरणे आपण सोडवताना एका सूत्राचा जो उपयोग आहे ते आपण करणार आहोत तिथे. बघा, दरवर्षी मुद्दल कायम ठेवून एकाच दराने व्याजाची जी आकारणी होते त्या आकारणीला सरळ व्याजाची आकारणी म्हणतात. म्हणजेच म्हणजेच काय, तर मुद्दल आणि म्हणजे काय, तर वर्षासाठी ठेवले आणि व्याज दर म्हणजे काय, तर दर साल दर शेकडा असेल तर एकूण किती व्याज मिळेल ते काढू. म्हणजेच काय, तर मुद्दल किती वर्षासाठी, तर 1 वर्षाचे व्याज आपण काय मांडणार आहोत, तर मांडणार आहोत. म्हणून 1 वर्षाचे व्याज, मुद्दल यांचे गुणोत्तर आपल्याला इथे पाहायचे आहे. तर पहा, w/m बरोबर d/100 बरोबर बरोबर गुणिले द म्हणजेच मुद्दल छेद दर साल दर शेकडा छेद 100 बरोबर म्हणजे किती कालावधीसाठी ठेवण्यात आलेला आहे, तर 1 वर्षासाठी. म्हणून वर्षाचे जे व्याजदर आहे बरोबर गुणिले बरोबर गुणिले द गुणिले छेद 100. मग पहा, एकूण व्याज किती आहे, मुद्दल गुणिले दर गुणिले काळ छेद 100. पाहूया मुलांनो, काय आहे, उदाहरण दिलेलं आहे. आकाशने 25,000 रुपये दर साल दर शेकडा 8 दराने किती वर्षासाठी, तर 3 वर्षासाठी बचत बँकेत ठेवली तर त्याला मुदतीच्या शेवटी किती व्याज मिळाले. आता त्याने काय केलेलं आहे, तर 25,000 रुपये एवढे 8% दराने काय केलेलं आहे, 3 वर्षासाठी जी रक्कम आहे ती त्याने बँकेत ठेवलेली आहे. मग त्याला व्याज किती मिळणार आहे, हे जे व्याज आहे ते आपल्याला इथे काढायचे आहे. तर पहा, वरील उदाहरणामध्ये म्हणजेच काय, तर मुद्दल किती आहे, तर 25,000 रुपये एवढी मुद्दल आहे. दर साल दर टक्का म्हणजे किती, की दर किती आहे त्याचा, तर 8% आणि कालावधी कितीचा आहे, तर कालावधी आहे
3 वर्ष. मग बघा एकूण व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क छेद 100. मग मुद्दल किती आहे? 25,000 आहे. आणि द म्हणजे दर किती आहे तिचा? तर 8% आहे. आणि किती कालावधीसाठी आहे? तर 3 वर्षासाठी आहे. छेद किती? तर 100. मग पहा हा शून्य घालवायचा आहे, हे देखील 2 शून्य आपल्याला घालवायचे आहे. मग पहा इथे आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला 250 आणि गुणिले 8 गुणिले 3 याचं काय करायचं आहे? तर गुणाकार करायचा आहे. बघा 250ला आपण 8ने गुणलं किती येतील? पहा 250ला आपल्याला काय करायचं आहे? 8ने गुणायचं आहे. किती येणार आहे बघा? 8 शून्य शून्य, 8 पंचे 40, 8 दुने 16, 17 18 19 20. किती आलेले आहे? तर 2000. मग आपण त्याला 3ने पुन्हा गुणायचं आहे. या 3ने आपण काय केलेलं आहे? 20,000ला गुणलेलं आहे. बघा किती आलेलं आहे? 3 शून्य शून्य, 3 शून्य शून्य, 3 शून्य शून्य आणि 3 दुने 6. आपलं उत्तर काय आलेलं आहे? तर 6,000 एवढं आलेलं आहे. म्हणून एकूण व्याज जे आहे ते किती मिळणार आहे 3 वर्षामध्ये? तर 6,000 रुपये. किती रकमेवरती? किती मुद्दलवरती? तर 25,000 एवढ्या मुद्दलवरती आपल्याला 8% दराने 3 वर्षासाठी 6,000 रुपये एवढं व्याज मिळणार आहे. आता आपल्याला काय करायचं आहे? तर एकूण व्याज बरोबर किती? तर म म्हणजे मुद्दल, द म्हणजे दर आणि क म्हणजे कालावधी. तर म गुणिले द गुणिले क छेद 100. म्हणजेच येथे काय आहे? म म्हणजेच मुद्दल, द म्हणजे व्याजाचा दर आणि क म्हणजे काय? मुदत किंवा वर्ष. हे सूत्र जे आहे ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे.